कोकण रेल्वे प्रवाशांच्या वाहनासाठी रोरो सेवा सुरू करणार आहे। चांगली गोष्ट आहे, स्वागतच करायला पाहिजे। पण ही सेवा खरोखरच फायदेशीर आहे का आणि आजच्या स्थितीत शक्य आहे का याचा ताळेबंद करायला नको का? कोकणी लोकांना असे वाटते की कोकण रेल्वेचा हा अट्टहास किंवा फाजीलपणा आहे। हो, हा फाजीलपणाच आहे। महामार्गाला नीटनेटके करण्यापेक्षा कोकणी लोकांना आता रोरो सेवेची आणि जलसेवेची भुरळ पाडली जात आहे। निवडणुकीचे गाजर ठरू नये अशी स्थिती आहे। कोकणी लोक साधे भोळे आहेत, पण ते हुशार आहेत, जाणकार आहेत। त्यांची लूट होत असेल तर त्यांना कळून चुकते। कोकणवासियांसाठी सुरू करणार म्हणून सांगितली जाणारी रोरो सेवा चक्क वेरणा स्थानक म्हणजे गोव्याला जाऊन पूर्ण होणार आहे। आणि आणखी हास्यास्पद म्हणजे रेल्वेमध्ये तुमची गाडी चढवण्याच्या ठिकाणी कोलाड आहे। म्हणजेच मुंबई गोवा हायवेचा सर्वाधिक खराब रस्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नेऊन प्रवाशांनी आपली गाडी रेल्वेमध्ये चढवायची आहे। हा खराब रस्ता पार करून जात असाल तर मग रेल्वेमध्ये गाडी टाकायची गरजच काय आहे? दोन्ही बाजूचा रस्ता काही अपवाद वगळता पूर्ण झालेला आहे। आता गाडी चढवण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण तर झाले, पण गाडी रेल्वेने नेणार असं जर तुम्ही ठरवलं तर एका गाडीमागे 3 माणसांची मर्यादा आहे। याचा अर्थ कारमध्ये चालकासह 8 जण प्रवास करत असताना तिथे फक्त 3 माणसांची मर्यादा असणार आहे। आता महत्त्वाचा मुद्दा असा की भाडे चक्क 7,875 असणार आहे। हा यामधील सगळ्यात मोठा विनोदाचा भाग आहे। आता कोकणात नियमित जाणाऱ्यांना हे ठाऊक आहे की जाण्यासाठी आणि येण्यासाठी किती तास लागतात आणि किती पैसे खर्च होतात। साधारणपणे 2200 रुपये पेट्रोलसाठी खर्च होतात आणि मोठ्या गाड्यांसाठी 3500 रुपये खर्च होतात। आणि रेल्वेने जर प्रवास करायचा असेल तर 7,000-8,000 रुपये का द्यायचे असा प्रश्न कोकणी जनता उपस्थित करीत आहे। मग कोकण रेल्वे कोकणी जनतेवर हा भुर्दंड का लादत आहे? रेल्वेने रोरो सेवेची बातमी जाहीर केल्यापासून अनेक प्रश्न मनात उद्भवत आहेत। रेल्वेमध्ये गाडी कुठून टाकायची, कुठे उतरवायची, किती वेळ लागेल, माणसांना गाडीमध्ये बसून प्रवास करता येईल का, आणि महत्त्वाचे म्हणजे या सगळ्यांसाठी किती भाडे आकारले जाईल? रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधून या सगळ्यांची उत्तरे आपोआप मिळाली आणि कोकणी जनतेला मोठा धक्काच बसला। या जाहिरातीमध्येच उल्लेख केल्याप्रमाणे 3 प्रवासी बाजूच्या 3A आणि सिटिंग डब्यामधून प्रवास करू शकतात, पण त्यासाठी देखील तुम्हाला 3 साठी 935 आणि सिटिंगसाठी 190 रुपये अतिरिक्त भाडे आकारले जाणार आहे। तसेच एवढे सगळं करून तुम्ही जागा नोंदणी केली आणि रेल्वेची कमीत कमी 16 वाहन क्षमता पूर्ण झाली नाही तर रेल्वेकडून ती फेरी रद्द केली जाणार आहे। यानंतरचा नाहक त्रास पुन्हा प्रवाशांना सहन करावा लागणार आहे। कोकणी माणसांचा प्रश्न आहे, याचे उत्तर कोकण रेल्वेने द्यायला हवे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।